Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our fifth lesson, pronouns. In today's period, we are going to learn about the indefinite pronouns. Indefinite pronouns म्हणजे काय? अनिश्चित सर्वनामे याबद्दल आपण पाहणार आहोत. Now look here. Consider the following sentences. म्हणजे खाली जे सेंटेन्स दिलेले आहे ते कन्सिडर करूया, लक्षात घेऊया. All these pronouns in italics refer to people or things इन जनरल वे. म्हणजे जे इटॅलिक आहे तिरकस पद्धतीचे जे आलेले प्रोनाउन्स आहे ते रेफर कशाला करतात? पीपल किंवा थिंग्स ला रेफर करतात. नाउ लुक हियर. वन हार्डली नोज व्हाट टू डू. ओके, वन हार्डली नोज व्हाट टू डू. आता या ठिकाणी वन जे आलेलं आहे निश्चित आहे का? माहित नाही. नाउ लुक हियर. वन कॅन नॉट बी टू केअरफुल अबाउट व्हाट वन सेज. Okay, now one cannot be too careful about what one says. That means not he. Here the subject or the pronouns is not clear. Now look here. One cannot be too careful of one's good name. Okay. Now next one example. One must use one's best efforts if one wishes to succeed. Okay. None of his poems are well known. In this example, look here. None of his poems. None of his poems are well known. Now, none. But fools have ever believed it. Okay. In this example, none. Okay. Now next, they. They, people in general. Okay. We can general use they. Say. He has lost heavily. He has lost heavily. Now next example. All were drowned. Some are born great. Okay. All. And in the next example, some. Now next. Somebody. Somebody has stolen my watch. Somebody has stolen my watch. Next. Nobody. Nobody was there to rescue the child. Next one. Few. Few escaped unhurt. Next. Many. Many of them. Many of them were Gurkhas. Next. We did not see any of them. Okay, any of them. I hope you can easily get the clear idea. The subjects which used for indefinite person, that means the person is not certain. The person is not certain. म्हणजे व्यक्ती दिलेला जो आहे तो निश्चित नाही, म्हणजे डेफिनेट नाही, म्हणजे तो कसा आहे? इनडेफिनेट आहे, अनिश्चित आहे. त्यावेळेस आपण जे प्रोनाउन्स वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो? इनडेफिनेट प्रोनाउन्स असं म्हणतो. ओके. नन. लुक हियर. नन इज अ शॉर्टेड फॉर्म ऑफ नॉट वन. ओके, रिमेंबर दिस. तुम्हाला लक्षात असावं की जे आपण नन हे प्रोनाउन वापरलेले आहे या ठिकाणी, नन, NONE, नन हे जे प्रोनाउन आहे त्याचं मीनिंग काय आहे की हे शॉर्टन फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म नॉट वन, म्हणजे एकही नाही अशा पद्धतीचा. नॉट वन साठी आपण काय वापरलेले? नन. या ठिकाणी सुद्धा वापरलेले जे नन म्हणजे निश्चित अशी संख्या नाहीये. ओके. इट इज कॉमनली यूज विथ प्लुरल वर्ब्स. आणि ते कोणासोबत वापरलं जातं? कॉमनली यूज विथ प्लुरल वर्ब्स. आता कॉमनली म्हणजे सामान्यपणे वापरलं जातं आणि जे की वर्ब्स क्रियापदे कसे आहेत? प्लुरल आहेत अशा पद्धतीचं त्याच्या सोबत ते वापरलेलं असतं. ओके. नाव या ठिकाणी आलेलं समबडी, नोबडी, फ्यू, ऑल, सम हे प्रोनाउन काय करतात? निश्चित असं काही शो करतात का? नाही करत. प्रोनाउन्स. नाउ लुक हियर. According to this statement or this sentence, we make one definition here. It is already given here in your book. बघा, या सेंटेन्स वरून, या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि या ठिकाणी आपण एक डेफिनेशन पाहूया. Pronouns that refer to people or things in general way. म्हणजे जे सर्वनाम रेफर करतात, इंडिकेट करतात, डिनोट करतात कशाला?
to people or things in general way. ओके, जनरल वे मध्ये सामान्यपणे रेफर करतात, but do not refer to any person or thing in particular. पर्टिक्युलर आर कॉल्ड इंडेफिनिट प्रोनाउन्स. काय असतात की ते पर्टिक्युलर पर्सनला कुणाला रेफर करतात का? नाही करत. हे जनरल वे मध्ये वापरलेले असतात, जनरल सेन्स मध्ये वापरलेले असतात, किंवा ते कसे वापरलेले असतात? कॉमनली वापरलेले असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? इंडेफिनिट प्रोनाउन्स म्हणतो. ओके, नाउ इंडेफिनिट प्रोनाउन्स आर दोज प्रोनाउन्स that used in general way, in general sense, or in commonly. They are not showing the confirmed thing or confirmed person, so that they are called indefinite pronouns. Now look here the further point. Now next point, many of them were Gurkhas. We know that here we use many. Here we use many, and that is indefinite pronoun, जे की अनिश्चित सर्वनाम आहे. त्यापैकी मेनी म्हणजे किती आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे का? नो, वी डोंट नो एक्झॅक्ट नंबर, आपल्याला निश्चित माहित नाही. सो धिस मेनी इज यूज एज इंडेफिनिट प्रोनाउन्स, आणि म्हणूनच ते वापरलेलं मेनी जे कसं आहे? अनिश्चित सर्वनाम आहे, इंडेफिनिट प्रोनाउन्स आहे. We did not see any of them again. Any of them म्हणजे त्यापैकी आपण बऱ्याच जणांना आपण पुन्हा पाहू शकणार नाही, अशा पद्धतीचं. We did not see any of them again. आपण त्यापैकी खूप जणांना, म्हणजे किती जणांना एक्झॅक्ट नंबर दिलेला आहे का? नाही. Any of them आपण पाहू शकणार नाहीये. सो एनी ऑफ देम या ठिकाणी आलेला इंडेफिनिट प्रोनाउन्स या अर्थाने वापरलेला आहे. ओके, नाउ नेक्स्ट, वन or other of us will be there. One or other of us. In this example here we use one. One म्हणजे एक, पण कुठला आहे? निश्चित आहे का? No. Other of us. Other of us हे सुद्धा वापरलेलं आहे, आणि ते काय शोज करतं? indefinite pronouns. Okay, now next, do good to others. Do good to others. Did you ask anybody to come? This one, this question. Now anybody, या ठिकाणी anybody जे प्रोनाउन्स आलेला आहे बघा, ते अनिश्चित आहे. तू कोणाला विचारलं आहे का येण्यासाठी? आणि हे काय करतं? ऑब्जेक्टचं काम करतं एनीबडी. रिमेंबर दिस. हे प्रोनाउन्स कसं आलेले? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणून आलेले आहे. वी नो दॅट द सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स अँड ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, अँड वी ऑल्सो नो दॅट द possessive pronouns. Now it comes as the object. Okay, anybody हे कसं आलेले? ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं, आणि ते पण कसं आहे? indefinite pronouns आहे, अनिश्चित pronouns आहे. So now next example, what is the everybody's business is nobody's business. It is very important line. Look here, what is everybody's business is nobody's business. Everybody's business is nobody's business. बघा, या ठिकाणी आलेले everybody's आणि nobody's हे सुद्धा काय? अनिश्चित प्रोनाउन आहेत, अनिश्चित सर्वनाम आहेत. नेक्स्ट, his words are in everyone's mouth. His words are in everyone's. Everyone's म्हणजे प्रत्येकाच्या तोंडचे शब्द आहेत. ओके, his words त्याचे शब्द प्रत्येकाच्या तोंडचे आहेत. म्हणजे आता एव्हरीवन मध्ये या ठिकाणी निश्चित आकडा माहिती आहे का आपल्याला? डेफिनेट नाही. सो इट इज इनडेफिनेट प्रोनाउन. नाउ इन रेफरिंग टू एनीबडी, एनीबडी, एव्हरीबडी, एव्हरीवन, एनीवन, ईच, एक्सेट्रा, the pronouns he or she is used according to the context. आता कॉन्टेक्स्ट नुसार, वाक्यातील संदर्भानुसार हे वापरलेले ही किंवा शी, as well as anybody, everybody, no, everyone, anyone, each, हे कसे? वाक्याच्या संदर्भानुसार, कॉन्टेक्स्ट नुसार, वाक्य कसं ते मेल आहे का फिमेल आहे त्याच्यानुसार ते घेतले जातात. ओके, I shall be glad to help every one of my boys in his studies. I shall be glad, मी आनंदित होईल, to help everyone, to help everyone, प्रत्येकाला मदत करून, of my boys. ओके,
टू हेल्प एव्हरी वन ऑफ माय बॉयज, म्हणजे माझे विद्यार्थी आहेत किंवा माझे हे आहेत त्या सर्वांना हेल्प करून मी आनंदित होईल. कशामध्ये? इन हिज स्टडीज, त्यांच्या अभ्यासामध्ये. ओके, नाव या ठिकाणी जे आलेलं एव्हरीवन आहे ते कसं आहे? इनडेफिनेट प्रोनाउन आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. नाव नेक्स्ट, when the sex is not determined we can use the pronoun of the masculine gender as there is no singular pronoun of the third person to represent both male and female. ज्यावेळेस निश्चित असं जेंडर इंडिकेट केलेलं नसेल, बघा, when the sex is not determined, निश्चित नाहीये, we can use the pronoun, त्यावेळेस आपण वापरतो masculine gender, आणि त्यावेळेस आपण कुठलं प्रोनाउन वापरतो? masculine gender. रिमेंबर दिस इज द पॉइंट. ज्यावेळेस निश्चित असं जेंडर इंडिकेट केलेलं नाही त्यावेळेस आपण जनरली कुठलं जेंडर वापरतो? masculine gender. as there is no singular pronoun of the third person to represent both or female or male. ओके, बघा हे थर्ड पर्सन जेंडरचं जे आपण वापरतो, कुठलं वापरतो? इट्स. तर या ठिकाणी वापरत नाही या ठिकाणी, रिमेंबर दिस. ओके, पण त्या ठिकाणी आपण काय करतोय की मस्क्युलाइन जेंडर वापरतो जिथं जेंडर इंडिकेट नाही. एक तर आहे आपला मस्क्युलाइन आणि फेमिनिन. हे कशामध्ये? इनडेफिनेट प्रोनाउन्स मध्ये, ओनली इन इनडेफिनेट प्रोनाउन्स मध्ये. अनिश्चित सर्वनामे ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण एकतर मस्क्युलाइन घेतो किंवा एकतर आपण फेमिनाइन घेतो. नाव एक्झाम्पल, इफ एनीबडी नोज द ट्रूथ लेट हिम टेल इट. ओके, इफ एनीबडी नोज द ट्रूथ लेट हिम टेल. आता एनीबडी मध्ये या ठिकाणी आपण वापरलेलं जे इनडेफिनेट प्रोनाउन आहे ते वापरलेलं आहे, पण या ठिकाणी जे येणारं नेक्स्ट प्रोनाउन आहे तर ते आपण वापरलेलं आहे मस्क्युलाइन जेंडर मध्ये. कारण आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे का? नाही, एनीबडी मध्ये मग ती मेल असेल किंवा मग फिमेल पण असू शकते, पण एक्झॅक्ट जेंडर दिलेलं नाही. मग आपण जनरली इनडेफिनेट प्रोनाउन्स मध्ये मस्क्युलाइन जेंडर जास्त प्रमाणात वापरतो. ओके, वी यूज मोर times the masculine gender. Now everybody is disconnected with his lot in life. Everybody, आता हे प्रोनाउन आहे इनडेफिनेट आणि याच्यानंतर आपण घेतलेला आहे everybody is disconnected with his. बघा या ठिकाणी सुद्धा आपण his कशासाठी घेतलेला आहे? या एव्हरीबडी साठी. आणि एव्हरीबडी कन्सिडर कसं केलेलं आहे आपण? मस्क्युलाइन जेंडर म्हणजे मेल जेंडर कन्सिडर करून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे? प्रोनाउन वापरलेले. हे कशामध्ये असतं? इनडेफिनेट प्रोनाउन मध्ये असतं, अनिश्चित सर्वनामांमध्ये. नाव नेक्स्ट, एव्हरीवन लाइक्स टू हॅव हिज वे. आता एव्हरीवन सुद्धा या ठिकाणी आलेला आणि या ठिकाणी सुद्धा आपण प्रोनाउन मध्ये हिज वापरलेला आहे. एव्हरीवन लाइक्स टू हॅव हिज वे, प्रत्येकाला त्याचा रस्ता आवडतो. नाव एनीवन, या ठिकाणी आलेलं जे एनीवन आहे बघा, एनीवन कॅन डू धिस इफ ही ट्राईज. प्रत्येक जण ट्राय करू शकतो, म्हणजे एनीवन कॅन डू, कोणीही करू शकतं फक्त त्याने ते प्रयत्न केले तर. नाव वन मोर एक्झाम्पल इज देअर, यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट. ओके, इट इज द लास्ट एक्झाम्पल आय होप. ओके, द लास्ट एक्झाम्पल इज देअर. each must, okay, each must do his best. In this example, each must do his best. In this example, look here. Here we use each. Here we use each. For this each we refer as a masculine gender. त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? masculine gender चा उपयोग केलेला आहे. ओके, एव्हरीवन साठी सुद्धा हीच वापरलं, एनीवन साठी सुद्धा ही वापरलं आणि नेक्स्ट एव्हरीबडी साठी सुद्धा आपण हीज. म्हणजे ज्यावेळेस सेक्स कसा नाही, डिटरमाइन नाहीये, निश्चित नाहीये, त्यावेळेस आपण जेंडर जनरली कुठला वापरतो? मस्क्युलाइन जेंडर हे यूज करत असतो. ओके, आय होप नाउ लुक हियर, द इनडेफिनेट प्रोनाउन्स वन शुड बी यूज throughout if used at all. Most of these words may also be used as adjectives. बघा जे indefinite जे pronouns आहेत ते as a adjective म्हणून सुद्धा वापरलेले असतात. Now I will take you there one day. I will take you there one day. आता या ठिकाणी जे one आलेला आहे
ते इंडेफिनेट प्रोनाउन आलेलं आहे, पण ते रोल कशाचा करतं, ऍडजेक्टिव्हचा रोल प्ले करतं. एनी फूल कॅन डू दॅट. एनी फूल या ठिकाणी जे एनी आलेलं आहे ते काय आहे, ऍक्च्युली इंडेफिनेट प्रोनाउन आहे, पण ते नाउनच्या अगोदर, फूल या नाउनच्या अगोदर आलेले आहे, म्हणून ते ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. ही इज ए मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. बघा आता या ठिकाणी आलेलं फ्यू हे सुद्धा इंडेफिनेट आर्टिकल आहे आणि जे वर्ड्स या नाउनच्या अगोदर आलेलं आहे म्हणून ते सुद्धा काय काम करतं, ऍडजेक्टिव्हचं काम करतं. मे आल्सो बी यूज ऍज ऍडजेक्टिव्ह. जे इंडेफिनेट प्रोनाउन्स आहेत ते ऍडजेक्टिव्हचं काम सुद्धा करतात. सम मिल्क वॉज स्पिल्ड. आता या ठिकाणी आलेलं सम हे जे काय इंडेफिनेट प्रोनाउन्स आहे, पण या मिल्क या वर्डच्या अगोदर आलेलं आहे म्हणून हे ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड द ऑल कंटेंट रिलेटेड विथ indefinite pronouns. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.